नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबडेकरचा सप्रेम नमस्कार। चला तर पाहूया या आठवड्यातल्या काही विशेष घडामोडी। कबड्डीतले 100 महायोद्धे या पुस्तकाचं खासदार शरद पवार यांच्या हस्ते झालंय प्रकाशन। अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचं न्यू जर्सीमध्ये रंगणार अधिवेशन। कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी टाटा मेमोरियल सेंटर, रोश आणि धर्माईस सेंटर इंडोनेशिया यांच्यात झाला सामंजस्य करार। आणि कबड्डी हा महाराष्ट्रासारखाच एक रांगडा खेळ। महाराष्ट्रातले 99 शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू आणि कबड्डी महर्षी बुवा साळवी यांची माहिती असलेलं एक पुस्तक कबड्डी क्षेत्रातले 100 महायोद्धे हे नुकतंच खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। राजू भावसार आणि अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झालं। माजी कबड्डीपटू वसंत ढवण आणि शुभांगी दाते जोगळेकर यांना पहिल्या कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि गजानन कीर्तिकर तसंच मुंबई शहर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। +91 म्हणजे 99 प्युअरली जे सगळे खेळाडू छत्रपती पुरस्कार मिळालेले सर्व खेळाडू आहेत। आणि बुवा साळवी ज्यांनी या महाराष्ट्रातून जवळजवळ 34 ते 35 देशामध्ये ही कबड्डी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं। त्यांना आम्ही एकत्र करून आम्ही जवळजवळ 100 पुरस्कार खेळाडूंचा एक ग्रंथच आम्ही तयार केला। आणि या ग्रंथातून आज जवळजवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रसारण झालं आणि त्याच्यापासून होतकरू खेळाडूंना त्याची प्रेरणा मिळेल आणि अनेक खेळाडू या महाराष्ट्रात अजून चांगल्या पद्धतीने घडू शकतात। त्यात वसंतसूसारखे, अशोक कोंडरेसारखे, राजू भावसार, गणेश शेट्टी, पंकज शिरसाट, त्याच्यानंतर महिलांमध्ये चित्रा नाबर, शकुंतला खटावकर, अशा अनेक क्रांती नाबर, ह्या अशा अनेक खेळाडू, दिग्गज खेळाडू या महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळं आणि त्यांचा संपूर्ण इतिहास या नवीन पिढीला मिळावा या उद्देशाने आम्ही हे पुस्तक तयार केलं। 50च्या अगोदरपासून कबड्डी हुतुतू वाद होत होता, तो वाद मिटला। कबड्डी झाली, कबड्डी मातीवर की मॅटवर, तो वाद मिटला। मग ह्या सगळ्यांची कुठेतरी नोंद व्हायची गरज होती। आम्हाला, मी आणि शांताराम जाधव, आम्ही ठरवलं की पूर्ण खेळाचा इतिहास लिहिणं हे खूपच मोठं काम आहे, पण त्या खेळाचे किंवा त्या काळातले जे साक्षीदार आहेत ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांची माहिती आपण जर घेतली आणि ती संकलित केली तर त्यातून काहीसा महाराष्ट्राचा कबड्डीचा इतिहास आपण लोकांच्या समोर आणू शकू। प्रत्येक खेळाडूची लाईफ स्टोरी आहे, त्यांचं स्ट्रगल आहे, ते त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले वाईट प्रसंग आहेत आणि शेवटी त्यांनी छत्रपती पुरस्काराला कशी गवसणी घातली, हा सगळा प्रवास प्रत्येक खेळाडूचा आम्ही त्यात नोंदवला आहे। महाराष्ट्रातले योद्धे नाव ऐकायला एवढं बरं वाटलं। युद्धाचं नसलं तरी क्रीडांगणावरचे युद्ध करणारे आमचे 100 खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेते यांचं गौरव महाराष्ट्र सरकारने केलं। अशा 100 खेळाडूपैकी 56 मुली आणि 43 मुलं आणि सर्वात शेवटी म्हणजे सर्वात महान व्यक्ती म्हणजे आमचे शंकरराव साळवी, कबड्डी महर्षी, तेही छत्रपती पुरस्काराचे मानकरी होते। असे 100 लोकांचं पुस्तक करताना राजू भावसार आणि शांताराम जाधव यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। ह्या पुस्तकामध्ये जे 100 महायोद्धे आहेत त्याच्यामध्ये बुवा साळवी, म्हणजे ते आता नाही आहेत, बुवा साळवी, साटम मॅडम, परत मधू पाटील, आणखीन अजून एक ते जोकल नाही आहेत
त्यांनी पण या कबड्डीसाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्यांनासुद्धा वंदन केलेलं आहे. आणि आमच्या सगळ्या जे आहेत त्या खेळाडूंची सगळी माहिती, आम्ही कसे खेळाडू तयार झालो, आम्हाला किती म्हणजे प्रत्येक कोणताही व्यक्ती घडतो तो कठीण परिश्रमातूनच घडतो. त्याच्यामध्ये आम्ही कसे घडलो, कसं पुढे कबड्डीला आम्हाला वाव मिळाला किंवा कुठून आम्ही कशा नॅशनल खेळलो, किती कष्ट करावे लागले, ह्या सगळ्या गोष्टींची याच्यात रूपरेखा आहे. कॅन्सरवर उपचार करणाऱ्या केंद्रांमध्ये टाटा मेमोरियल सेंटर हे एक सर्वोत्तम केंद्र मानलं जातं. वेगवेगळ्या सुविधा कॅन्सर रुग्णांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसाठी या सेंटरमधून पुरवल्या जातात. रॉश, धर्माईस कॅन्सर सेंटर इंडोनेशिया आणि टाटा मेमोरियल सेंटर यांनी एकत्र येत नुकत्याच एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारानुसार इंडोनेशियातल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत आणि उत्तम सुविधासुद्धा त्यांना पुरवण्यात येणार आहेत. कॅन्सर रुग्ण आणि हॉस्पिटल यांच्यामधला दुवा अर्थात नेव्हिगेटर्स यांच्यासाठी 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमसुद्धा टाटा मेमोरियल सेंटरनं नुकताच तयार केलेला आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्याकडून. कॅन्सर प्रॉब्लेम किती मोठा आहे, कुठल्या प्रकारचा आहे आणि त्याच्यावर काय उपाय करता येतील, कुठल्या प्रकारचे उपाय इफेक्टिव्ह होतील, कुठल्या प्रकारच्या उपायांना एव्हिडन्स आहे, स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे की हे केलंच पाहिजे, त्याच्यावरनं गाईडलाईन्स तयार करायच्या, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि ह्याचं शेअरिंग ह्या देशांशी ऑलरेडी झालेलं आहे. हे करूनसुद्धा आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की जवळजवळ 30 ते 35% पेशंट भारतामध्ये संपूर्ण ट्रीटमेंट घेत नाहीत. मग जर संपूर्ण ट्रीटमेंट घेतलीच नाहीत तर 50%, 70%, 80%, 90% हे जे क्युअर रेट म्हणतो आपण, ते क्युअर रेट तर शक्यच नाही आहेत. जर ट्रीटमेंट कंप्लीट नाही केली तर 0% क्युअर रेट आहे. तेव्हा का ट्रीटमेंट कंप्लीट करत नाहीत ह्यासाठी आम्ही एक सर्वे घेतला. जवळजवळ 4,500 भारतातले वेगवेगळ्या भागातले पेशंटकडनं हे जाणून घेतलं की ह्या गोष्टी का होतात आणि ह्या ज्या गॅप्स आयडेंटिफाय केल्या होत्या, आपल्या डिलिव्हरी सिस्टीमच्या मधले ज्या त्रुटी आहेत, ह्या त्रुटींना कसं ओव्हरकम करता येईल, त्याच्यावर आपण उपाय कसे करता येतील, ह्या दृष्टीने हा कोर्स, नॅव्हिगेटर्स कोर्स आम्ही प्लॅन केला आहे. आणि हा कोर्स टाटा हॉस्पिटल आणि टिस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, ह्या दोन इन्स्टिट्यूट्सने एकत्र येऊन केला की ज्या योगे फक्त इन्फॉर्मेशन, ट्रीटमेंट आणि त्याचे प्रॉब्लेम्स हेच फक्त सांगायचे नाहीत, परंतु पेशंटचे जे इमोशनल नीड्स आहेत, सायकोलॉजिकल नीड्स आहेत, पेशंट घाबरलेला असतो आणि त्या भीतीमुळे ट्रीटमेंट घेत नाही बऱ्याच वेळा, या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास टिसने केलेला आहे. तो ह्या दोन्ही इन्स्टिट्यूट एकत्र करून टाटा ट्रस्टने आम्हाला ह्या गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि हा उत्तम प्रोग्राम आम्ही चालवला. हा चालवण्यामध्ये किंग्स कॉलेज लंडन आमच्याबरोबर होतं आणि त्यांनी ह्याचा अभ्यास केला. ते म्हणाले हा कोर्स कुठेच नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, अख्ख्या युरोपमध्ये नाही आहे. आणखीन एक कोलॅबोरेशन झालं युनायटेड स्टेट्समध्ये, अमेरिकेमध्ये, आणि त्यांचं पण म्हणणं हेच होतं की नेव्हिगेशन हा प्रोग्राम तिकडे फक्त जॉग्राफिक नेव्हिगेशन. टाटा हॉस्पिटलमध्ये आलं किंवा मुंबईत आलो, एअरपोर्टवर उतरले, सांताक्रूजला कसं जाणार, वरळीला कसं जाणार, हे फक्त सांगण्यासाठी नेव्हिगेटर्स कोर्स आहे. पण हा कोर्स फक्त नॅव्हिगेशनसाठी नाही तर कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे नॅव्हिगेशन करता येईल. जसं प्रभू रामांना केवटने एका शरयू नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेलं होतं, तर ते करताना जसं तो त्या मदतीला की ज्यामुळे त्यांना तो जो प्रवास होता नदीतला, कठीण परिस्थिती होती ती पार करता आली, तशीच कठीण परिस्थिती ह्या केवटने, नॅव्हिगेटरने प्रत्येक पेशंटसाठी करायची. म्हणजे त्या पेशंटला असं वाटलं पाहिजे की एक छोटीशी ब्लिप होती, वाईट आठवण होती आणि ती निघून गेली. मंडळी, IPLमुळे सध्या मुंबईत सगळीकडे क्रिकेटचा फीवर दिसतोय, पण इंडोर गेम्सची सुरुवातसुद्धा आता झालेली आहे आणि त्यापैकी सगळ्यांचा आवडता म्हणजे कॅरम. दादरच्या स्पोर्ट्स क्लब इथं नुकतीच राष्ट्रीय कॅरम स्पर्धा पार पडली आहे. कोविडमुळे गेल्या 2 वर्षांमध्ये या सगळ्या खेळांच्या स्पर्धांनासुद्धा कुठेतरी ब्रेक लागला होता. पण आता महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातच सलग 3ऱ्यांदा या कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान मिळवला आहे.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून 25 राज्य व 13 संस्थांचे मिळून 500पेक्षाही जास्त खेळाडू सहभागी झाले होते. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करून महाराष्ट्र कॅरम संघटनेने एक वेगळा विक्रम केलेला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. पुरुष एकेरी गटामध्ये उत्तर प्रदेशचा अब्दुल रहमान हा विजेता ठरला. त्याचं हे पहिलेच विजेतेपद होतं. त्याने अंतिम फेरीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या झहीर पाशाला पराभूत केलं. महिलांमध्ये पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाकडनं खेळणारी काजल कुमारी या स्पर्धेमध्ये विजेती ठरली. तिचं हे दुसरं राष्ट्रीय विजेतेपद आहे. आंतरसंस्था सांघिक गटामध्ये पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाने दुहेरी यश मिळवलं. पुरुष सांघिक गट आणि महिला सांघिक गट या दोनही गटांचं विजेतेपद हे पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाला मिळालं. तर या दोनही गटामध्ये रिझर्व्ह बँकेचे संघ उपविजेते ठरले. आंतरसंस्थाच्या नंतर आंतरराज्य सांघिक गटामध्ये महाराष्ट्राने अतिशय चमकदार असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या महिलांनी प्रदीर्घ काळानंतर तमिळनाडूच्या संघाला पराभूत केलं आणि या गटामध्ये विजेतेपद मिळवलं. सांघिक गटामध्ये आंतरराज्य या विभागामध्ये पहिल्यांदाच आसामचा संघ विजेता ठरला. आसामच्या संघाने या स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशच्या संघाला अंतिम फेरीमध्ये पराभूत केलं. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सुप्रसिद्ध सिनेस्टार कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर हे स्वित्झर्लंडहून खास उपस्थित झाले होते. यापुढे या स्पर्धेच्या माध्यमातून भारताचा संघ निवडला जाणार असल्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्याच एका माइलस्टोन ठरलेल्या चित्रपटाबद्दल. कोणता? ओळखा बरं. मंडळी, लावणी ऐकायला तुम्हाला आवडते का? आणि लावणी पाहायला आवडत असेल तर मराठी चित्रपटांमधल्या काही मोजक्या चित्रपटांची नावं लगेच आपल्या तोंडावर येतात. आणि त्यापैकी सगळ्यात गाजलेला म्हणजे पिंजरा. चित्रपती व्ही शांताराम दिग्दर्शित पिंजरा या चित्रपटाने नुकतीच 50 वर्ष प्रभात थिएटरमध्ये 31 मार्च 1972 रोजी पिंजरा पहिल्यांदा प्रदर्शित झाला आणि त्याने खणखणीत यश मिळवलं. फक्त मराठीच नाही तर अन्य भाषिक रसिकांमध्ये सुद्धा पिंजराबद्दल विशेष क्रेज होती. अहो, त्यावेळच्या गुजराती वृत्तपत्रांमध्ये सुद्धा या मराठी पिंजरा चित्रपटाची जाहिरात झळकलेली होती. हा चित्रपट हेनरिक मान यांच्या प्रोफेसर अनरॅट या कादंबरीवर आधारित असलेला जर्मन चित्रपट द ब्लू एंजलवरून प्रेरित झालेला आहे. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, संध्या, वत्सला देशमुख अशी तगडी स्टारकास्ट असलेला व्ही शांताराम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट आणि दिग्दर्शक होते चित्रपती स्वतः व्ही शांताराम. चित्रपटातल्या लावण्यांमध्ये सहनृत्यांगना म्हणून माया जाधव, उषा नाईक आणि सरला येवलेकर हे कलाकार सहाय्यक भूमिकेमध्ये दिसलेले होते. हे कथानकाची कल्पना आनंद मानेने आणली वडिलांकडे, अण्णांकडे, शांताराम बापूंकडे. त्यावेळी ती कथा बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या कथेमध्ये काहीतरी पुष्कळसं आपण करू शकू आणि म्हणून त्या कथेवरती संबंध काम करून ह्या पिंजरा चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटातली गीतं लिहिली होती जगदीश खेबुडकर यांनी आणि संगीतबद्ध केली होती ज्येष्ठ संगीतकार राम कदमने. या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांना गाणी लिहायला सांगितली होती. तेव्हा खेबुडकरांनी 100पेक्षा जास्त गाणी हा चित्रपट त्यावेळी एक म्युझिकल हिट ठरलेला होता. कारण यातले सगळेच गायक ख्यातनाम होते. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी आणि विष्णू वाघमारे यांच्या पार्श्वगायनाने नटलेली ही सगळी गाणी आजही आपल्या ओठावर आहेत. पण तंत्रज्ञान बदललं आणि 18 मार्च 2016मध्ये या चित्रपटाची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळाली, नव्या रूपात आणि डिजिटल स्वरूपात. तसंच त्याचा प्रीमियर झाला दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये. चित्रपटाची गाणी अजूनही रियालिटी शो असू दे, उषा मंगेशकरचा सत्कार असू दे, मराठी चित्रपटाचे कुठलेही दुसरे शो असू दे, अवॉर्ड फंक्शन असू दे, त्याच्यामध्ये पिंजरा चित्रपटाची गाणी म्हटली जातात. तर मला असं वाटलं की हा थोडासा नवीन पद्धतीने करू आणि म्हणून मी पुरुषोत्तम नटा, प्रसाद राय ह्या लोकांना मी
खरोखर त्यांचा आभारी आहे की त्या पद्धतीने ज्यांनी काम केलं. नवीन पिढी तयार झालेली आहे. त्या पिढीने मला असं वाटतं की तो चित्रपट अजूनपर्यंत बघितला पण नसेल आणि ती पिढी हा चित्रपट परत बघेल. जीवनात संयमाचा संदेश देणारा हा चित्रपट आजही काळाशी अनुरूप आणि सुसंगत वाटतो. मंडळी, आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया आणि जाणून घेऊया अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 2022च्या अधिवेशनाबद्दल. मंडळी, मराठी माणूस जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलाय आणि अमेरिकेमधलं बृहन महाराष्ट्र मंडळ हे तर अनेक उत्तमोत्तम मराठी कार्यक्रम करण्यासाठी ख्यातनाम झाले. बृहन महाराष्ट्र मंडळाचं 2022 अधिवेशन 16 अस्तित्वाचा या संकल्पनेसह रंगणार आहे. ऑगस्टमध्ये अटलांटा शहरामध्ये रंगणाऱ्या या सोहळ्याची तयारी आतापासून सुरू झालेली आहे. नुकतंच या अधिवेशनाचा लोगो आणि घोषवाक्य यांचं अनावरण करण्यात आलं. BMM 2022 साठी निवडलेले स्लोगन आणि लोगो आज तुमच्या समोर जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आमची निवड तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी मी आशा करतो. साधारण 2 महिने चाललेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतूनच नव्हे तर परदेशातूनही प्रवेशिका आल्यात. याच निमित्ताने आम्ही व्हँकुव्हर कॅनडा ते विरार इंडियापर्यंत BMM 2022 ची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकलो. सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे जीवन किती मौल्यवान आहे, जीवन किती सुंदर आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच झाली. म्हणूनच सेलिब्रेशन ऑफ लाईफ हे थीम घेऊन या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या. BMM 2022च्या अधिवेशनाचे स्लोगन 16 अस्तित्वाचा हे कॅलिफोर्निया येथील श्री मनोज तामानकर यांनी दिलेले घोषवाक्य हे निवडण्यात आले आहे. तर BMM 2022च्या अधिवेशनासाठी लोगोची संकल्पना मुंबईतील श्री सुधाकर मोरे यांनी केली आहे. दोन्ही विजेत्यांना मनपूर्वक अभिनंदन. जेव्हा आपली एखादी कॉम्पिटिशन असते ना तेव्हा सिलेक्शन असतं आणि सिलेक्शन असली की त्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये आम्ही एक टीम फॉर्म केली होती. त्या टीममध्ये होते मोहित चिटणीस, हेमाताई रचमाले, अमर उरेकर, प्रशांत कोल्हटकर, स्नेहल वजे आणि अपर्णा देशपांडे आणि ऑफकोर्स मी. या टीमने मिळून या सगळ्या जे लोगो आणि स्लोगन होते त्याचे मार्किंग केलं. ग्रेडिंग प्रमाणे जे कुठले टॉप लोगोज होते, टॉप 3, त्याच्यानंतर ते सिलेक्ट केले आणि त्या टॉप 3 लोगो मध्ये कुठला विजेता घोषित करायचा याच्यावरती एक डिस्कशन झालं. सो त्या जे काही रॅशनल होते, जे काही क्रायटेरिया होते त्याला लागून जो कुठला लोगो सगळ्यात जास्त आवडला तो सिलेक्ट केला गेला. आता तुम्ही जर का आपल्या लोगोकडे बघितलात तर त्यातला जो एक सर्वात मोठा एलिमेंट आहे तो म्हणजे उगवता सूर्य, द रायझिंग सन. हे आशावादाचं प्रतीक आहे. इट इज अ सिम्बल ऑफ ऑप्टिमिझम. का म्हणून? कारण कोविड-19 वरती मात करून आपण पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येणार आहोत. सो ऑफकोर्स वी नीड टू बी ऑप्टिमिस्टिक, वी नीड टू बी पॉझिटिव्ह अबाउट इट. त्याच्या अवतीभोवतीचे जर का तुम्ही एलिमेंट्स बघितलेत तर हा मराठी माणसाचा सोहळा आहे. म्हणजे आपला भगवा झेंडा हे आपल्या अभिमानाचं प्रतीक आहे. त्याच्या मागच्या ज्या पताका आहेत ते आपल्या विजयाचं प्रतीक, तर हळदी कुंकू जे आहे ते आपल्या मांगल्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक म्हणून तिकडे दाखवलं गेलं आहे. हे सगळे एलिमेंट्स एकत्र आर सिटिंग ऑन टॉप ऑफ अ निऑन साइन. कारण आपला व्हेन्यू आहे अटलांटिक सिटी आणि जेव्हा तुम्ही अटलांटिक सिटीचा विचार करता तेव्हा फ्लॅशिंग लाईट्स आणि निऑन साइन हे खूप एक इम्पॉर्टंट सिम्बलिझम आहे. त्यामुळे त्या सगळ्या निऑन लाईन्सवरती ह्या सगळ्या एलिमेंट्स साजऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतरचे तुम्ही BMMचे हे 3 अक्षर जर का बघितलेत तर ते स्पेसिफिकली त्याची जी टायपोग्राफी आहे ती एकत्र आणली आहे. दे हॅव बीन जॉईन्ड टुगेदर. वाय? बिकॉज दिस इज अ मीटिंग ऑफ द हार्ट्स अँड माइंड्स. दिस इज अ मीटिंग ऑफ अस कमिंग टुगेदर इन पर्सन फॉर द फर्स्ट टाइम. हा सगळा आपल्या लोगोचा एक पॅकेज आहे. त्याच्यामध्ये ऑन द टॉप ऑफ ऑल द लोगो आर तुतार्या. का म्हणून त्या तिकडे ठेवल्या आहेत? कारण ह्या मोठ्या महामारीवरती, या मोठ्या संकटावरती आपण मात करून मराठी माणूस अटलांटिक सिटीला तुतार्या फुंकून येणार आहे. दॅट्स वाय दे आर ऑन टॉप ऑफ द लोगो. सो दिस इज व्हॉट दिस एंटायर पॅकेज लुक्स लाईक अँड दॅट इज व्हॉट द थिंकिंग इज बिहाइंड दिस पर्टिक्युलर लोगो. आता स्लोगन बद्दल म्हणायचं तर इट इज व्हेरी सिम्पल. 2च शब्द आहेत, सोहळा अस्तित्वाचा. का म्हणून? बिकॉज दिस वॉज अ फाईट फॉर आवर एक्झिस्टन्स. वी हॅव फॉट द वॉर, वी हॅव वन, वी हॅव कॉन्कर्ड, वी हॅव प्रिवेल्ड. आणि आता आपण जर का हे प्रिवेल झालो आहोत याच्यावरती
तर दिस इज टाइम फॉर अस टू कम टुगेदर and to explain to each other what that war really looks like and celebrate with each other आपला सोहळा आपल्या अस्तित्वाचा. It is short, it's pithy and it's memorable. हे कळवण्यास मला अतिशय आनंद होत आहे की तब्बल 35 वर्षानंतर आम्हाला BMM अधिवेशनाचे यजमानपद भूषवण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. हे अधिवेशन 2022 साली ऑगस्टमध्ये न्यूजर्सीतीलच ॲटलांटिक सिटी या सुंदर शहरामध्ये असणार आहे. तरी आपण सर्वांनी प्रयत्न करून या अधिवेशनाचा ॲटलांटिक सिटीचा आस्वाद घेण्यासाठी पण मुख्य म्हणजे आम्हाला आपल्या पाहुणचाराची संधी देण्यासाठी या कार्यक्रमास हजेरी लावावी हेच आमचे आग्रहाचे आमंत्रण. धन्यवाद. मंडळी, या होत्या या आठवड्यातल्या काही विशेष घडामोडी. पुन्हा भेटूया आपला महाराष्ट्र कार्यक्रमात. तोपर्यंत पाहत रहा सह्याद्री वाहिनी. उगवेल पुन्हा तो सूर्य जाळूनी काळोखाच्या लाटा, उगवेल पुन्हा, चल पुन्हा चालूया गड्या नव्याने उज्ज्वल पाऊल वाटा. उगवेल पुन्हा तो सूर्य जाळूनी काळोखाच्या लाटा, पुन्हा चालूया गड्या नव्याने उज्ज्वल पाऊल वाटा. हातात हात श्वासात श्वास हृदय जोडूया. चला जे कधी न घडले असले काही भव्य दिव्य घडवूया. मराठी विश्व होतसे सज्ज कवड्या विश्व मराठीचे. ध्यास मराठी आस मराठी श्वास मराठी रे मराठी. ध्यास मराठी आस मराठी श्वास मराठी रे मराठी. ध्यास मराठी आस मराठी श्वास